नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी करायचा अत्यंत महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, पण अन्नपूर्णा मातेला अर्पण करा ही एक वस्तू. रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची पूजा, सेवा, उपासना केली तर आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतंच, त्याचबरोबर आपल्या घरात धनधान्य, सुखसंपत्ती याची कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर कधीही कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून, जर तुम्हाला आता अन्नपूर्णा मातेचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहावा आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय देवे नमः असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमीला अचला सप्तमी, त्याचबरोबर सूर्य जयंती या नावानं देखील ओळखलं जातं. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्यसृष्टीचा जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो. संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण हे सूर्याकडे असतं. सूर्याचा या दिवशी उत्तरायणात प्रवेश चालू होतो आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असतात. सूर्यप्रकाशक आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलं जातं आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची समाप्ती होत असते. असं म्हटलं जातं की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवांची पूजा, प्रार्थना, अर्चना करायची आहे. यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य म्हणजे जल अर्पण करायचं आहे. अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे, पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला थोडीशी लाल चंदन किंवा लाल चंदन नसेल तर कुंकू, पांढरे तीळ, लाल फूल, अक्षदा आणि थोडासा गूळ टाकायचा आहे. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. आता हे पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणत हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अशा प्रकारे यानंतर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालवायचं असतं. दूध उतू घालवत असताना बोळकं जे असतं तर ते कधी तिथं वापरायचं, म्हणजे मकर संक्रांतीसाठी आपण जे सुगड वापरलं आहे त्यातील एक सुगड घेऊन त्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचं आहे. आता दूध उतू घालवताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत. आणि आता हे दूध आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये उतू घालवायचं आहे. आणि त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांना आपल्याला दाखवायचा आहे. एक 5 मिनटं त्याच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने 1 चमचाभर जे दूध आहे तर ते ग्रहण करायचं निश्चितच आहे. याच्यानंतर बघा, प्रसाद म्हणून सर्वांनी हे दूध प्यायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे आजारपण जे आहे तर ते येत नाही असं मानलं जातं. त्याच्यानंतर बघा, आपल्यावरती कोणी काही करणी, बाधा, वाईट बाधा जर केली असेल तर त्याचे सर्व जे दोष आहेत ते निघून जातात. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची शेगडीची पूजासुद्धा करायची आवर्जून आहे. बघा, शेगडी असते ना तर तिथं आपण अन्न शिजवत असतो आणि तिथं आपली माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते. म्हणून या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शेगडीमध्ये किंवा किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायचं आहे.
गॅस पूजन करायचं आहे। शेगडी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शेगडीवरती ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि शेगडीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, दिवा प्रज्वलित करून धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकवून ठेवण्याचं काम ही करत असते, आपल्या घरामध्ये भरभराटी करत असते। आपल्या प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती ही नक्कीच असते, कारण प्रत्येक लग्न करून जाणाऱ्या मुलीला तिच्या लग्नामध्ये आई वडील मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच देत असतात, कारण तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी, धनधान्य भरभरून असावं, सुख समृद्धी ऐश्वर्य लाभावं म्हणून सासरी जाणाऱ्या मुलीला आई वडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच भेट म्हणून देत असतात। ही देवी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य करत असते, म्हणून आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो। तर ज्या वेळेस आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो, मी जो स्वयंपाक करते त्यास तुझी रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले जे आहे त्यात सात्विकता येऊ दे, ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे, माझ्या मनात मातृभाव जागा हो, असं आसपास कुणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊन भुकेलेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो, म्हणजेच तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबाला खायला घालून कुटुंब सुखी राहो अशी आपल्याला तिथं प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं असतं। मात्र अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची सुखसंपत्तीची कमी पडू नये, त्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर ती सर्वप्रथम घ्यायची। आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवीची मूर्ती घेऊ शकता, लक्ष्मीची सुद्धा मूर्ती घेऊ शकता, एखादी अखंड स्वरूप किंवा सुपारी घेऊ शकता आणि तिला अन्नपूर्णा देवीचं स्वरूप म्हणून तिचं तुम्हाला पूजन या ठिकाणी करायचं आहे। सर्वात प्रथम देवघरामध्ये छान दिवा धूप लावून प्रज्वलित करा आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, काहीही हरकत नाही, कारण रथसप्तमीचा मुहूर्त जो आहे तो पूर्ण दिवसभर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। सर्वप्रथम पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः, ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः म्हणत अभिषेक करायचा आहे। 108 वेळा असा जप करायचा आहे आणि अभिषेक झाला की त्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडंसं शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो वास आहे तर तो राहणार आहे किंवा वाढणार आहे। उरलेलं पाणी झाडांमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे किंवा चौरंगावरती ठेवली तरी चालेल आणि त्या पाटावरती तुम्हाला एक ताम्हण किंवा ताट ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडंसं अखंड तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती देवीची मूर्ती ठेवून द्यायची आहे। आता या मूर्तीला सर्वप्रथम आपल्याला देवीला गंध अक्षदा फुलं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती हे सर्व ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। आता सप्तधान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, मका किंवा डाळी असे धान्य तुम्ही अन्नपूर्णा मातेला तिच्या खांद्यापर्यंत अर्पण करायचे आहेत, किंवा तुम्ही यापैकी कोणतेही एक घेऊन सुद्धा अन्नपूर्णा मातेला तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत ते धान्य अर्पण करायचे आहेत। हे सप्तधान्य किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत। तर अर्पण करताना ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः, ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर अन्नपूर्णा देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तशीच त्या सप्तधान्यामध्ये शेगडीच्या बाजूला राहून द्यायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे।
आणि जे सप्तधान्य आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केलं होतं, तर ते धान्य आपल्या घरातील सर्व धान्यांमध्ये थोडं थोडंसं ठेवून द्यायचं आहे आणि उरलेलं धान्य तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. किंवा बघा, जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले असतील, तर ते देवीला अर्पण केलेले तांदूळ, हे तांदूळ तुम्ही तुमच्या घरातील तांदळामध्ये थोडेसे मिक्स करून ठेवू शकता किंवा त्यातील थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. असं केल्यामुळं आपल्या घरातील अन्न कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही. देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते. त्यामुळं आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं हा जो उपाय आहे, तर तो रविवारी रथसप्तमीला आपल्याला निश्चितच करायचा आहे. याचा फरक नक्कीच तुम्हाला जाणवून येईल. आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे. या सर्व गोष्टी आपण का करत असतो? तर बघा, ज्यावेळेस या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते, तर ती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळं अशा विशिष्ट तिथींवरती आपण असे काही खास उपाय केले, तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि नक्कीच खूप चांगले